काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे। राज्यातील सगळ्या 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत। यात मुंबई, ठाणे, पुणे यासहित नाशिक या महापालिकांच्या निवडणुका हाय व्होल्टेज असणार आहेत। यातही नाशिक महापालिका यंदा जरा जास्तच गाजणार आहे, कारण मागच्या निवडणुकीत भाजपाला एक हाती सत्ता मिळाली होती, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती। पण यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोनही ठाकरे बंधूंनी नाशिक महापालिका एकत्र युती करून लढण्याची तयारी केली आहे। जर दोनही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढले तर भाजप आणि एकनाथ शिंदेंना ही निवडणूक नक्कीच जड जाणार आहे। तसेच मागच्या वेळेस नाशिकवर एक हाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपनं यंदा पुन्हा एकदा स्वबळाची घोषणा केली होती, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजप स्वबळावर निवडणूक लढणार नाही। यातही नाशिकच्या महापालिकेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची मोठी अशी काही ताकद नाही, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं होणारा संभाव्य फटक्याला कमी करण्यासाठी भाजप शिंदे गटाला सोबत घेण्याची शक्यता आहे। मागची निवडणूक 2017ला पार पडलेली आहे। 2022ला महापालिकेची मुदत संपलेली आहे, पण मागची महापालिका झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। तसंच मागच्या महापालिका निवडणुकांनंतर नाशिकमध्ये 2 वेळा लोकसभा आणि 2 विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत। त्यामुळे मागच्या निवडणुकीवेळी जे काही नाशिकमध्ये वातावरण आणि भाजपची लाट होती ती यावेळेस नक्कीच नसणार आहे। या निवडणुकीत भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये सर्वात जास्त चुरस राहणार आहे। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही नाशिकमध्ये चांगलीच ताकद आहे। त्यामुळे अजित पवार नाशिकमध्ये कोणती भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही निवडणूक नाशिकमधील अस्तित्वाची लढाई असणार आहे। नाशिकमध्ये यंदा नक्की कोणाचा वारा आहे? भाजप पुन्हा महापालिका जिंकणार की ठाकरे बंधू भाजपला धक्का देणार? या विषयाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नाशिकच्या महापालिकेत दर 5 वर्षांनी वारं फिरतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपण जर थोडं मागं गेलो तर 2012 मध्ये नाशिकनं संपूर्ण महाराष्ट्राला चकित केलं होतं। त्यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 40 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता। मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्ये बसला होता। त्या निवडणुकीत भाजपच्या 14 जागा आल्या होत्या। भाजपच्या 14 नगरसेवकांच्या पाठिंब्यानं मनसेनं सत्ता स्थापन केली होती। तो काळ असा होता जेव्हा नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता। पण 2017 मध्ये समीकरणं पूर्णपणे बदलली। 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली। मोदी लाटेचा परिणाम मागच्या निवडणुकीत नाशिकमध्येही दिसला। मागच्या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वबळावर लढले। नाशिक महापालिकेत एकूण 31 वॉर्ड आहेत। या 31 वॉर्ड्समधून 122 नगरसेवक निवडून जातात। मागच्या वेळेस भाजपनं स्वबळावर लढत 122 पैकी तब्बल 66 जागा जिंकल्या होत्या। नाशिक महापालिकेत पहिल्यांदाच भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं होतं। ज्या मनसेची सत्ता होती ती थेट 5 जागांवर येऊन ठेपली, तर शिवसेना 35 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 6 जागांवर मर्यादित राहिले। आज 2025च्या शेवटी उभं असताना नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षात मोठी फूट पडली आहे। त्यामुळे आत्ताच्या निवडणुका या जुन्या आकड्यावारांवर नाही तर नवीन युती आणि आघाड्यांवर अवलंबून असतील। भाजपनं यावेळी 100+ नारा दिला आहे, पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही महिन्यांपूर्वीपर्यंत स्वबळाची भाषा करणारा भाजप आता शिंदे सेनेसोबत युती करण्याच्या विचारात आहे। याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये होणारी युती। भाजपमध्ये सध्या सक्षम उमेदवारांची मोठी फळी आहे। 122 जागांसाठी आतापर्यंत तब्बल 1000 इच्छुकांनी अर्ज केले आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 500 अर्ज आले आहेत। जर हे दोन पक्ष स्वतंत्र लढले तर मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महाविकास आघाडीला किंवा दोनही ठाकरे बंधूंना होऊ शकतो। हे टाळण्यासाठीच भाजप आणि शिंदेसेना एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। शिंदे सेनेनं भाजपकडे 60 जागांची मागणी केली आहे, तर भाजप त्यांना 30 ते 35 जागा देण्याच्या तयारीत आहेत। भाजप आणि शिंदेंची युती झाली तर ठाकरे बंधू ते चांगलीच लढत देऊ शकतील, पण यात अजित पवार गटाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे, कारण नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाची चांगली ताकद आहे। तसेच नाशिकमधून सध्या छगन भुजबळ मंत्री आहेत।
त्यामुळं अजित पवार नक्की युतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून आहेत. मागच्या वेळेस निवडून आलेले बहुतांश नगरसेवक सध्या अजित पवारांकडे आहेत. नाशिकच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली. नाशिकमध्ये मनसेचा आजही एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर भाजपसाठी ते सर्वात मोठं आव्हान असेल. मनसे आणि उद्धव सेनेची युती मोडीत काढण्यासाठी भाजपनं आत्तापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीत सध्या काँग्रेस आणि शरद पवार गट हे दोनच पक्ष आहेत. पण या दोनही पक्षांची ताकद थोडी कमी दिसते. तसेच नाशिकमध्ये इतर छोटे पक्ष जसे की रिपब्लिकन पक्ष, आठवले गट आणि इतर स्थानिक पक्ष यांचीही थोड्या फार प्रमाणात ताकद आहे. त्यामुळं छोट्या पक्षांना सोबत घेऊन कोणती आघाडी बाजी मारते हे पाहणं रंजक ठरेल. गेल्या 3 वर्षांपासून नाशिकमध्ये प्रशासकीय राजवट आहे. या काळात 7 प्रशासक बदलले पण नाशिककरांचे प्रश्न अजिबात सुटले नाहीत. आज नाशिकमध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. पाणी पुरवठा विस्कळीत आहे आणि वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण आहेत. तसेच नाशिकमध्ये 2026ला कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. पण या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. हा निर्णय चांगलाच वादात सापडला असून सध्या नाशिकमध्ये रोजच त्याला विरोध म्हणून आंदोलनं केली जात आहेत. जर हा मुद्दा ऐन निवडणुकीत तापला तर याचा सर्वात जास्त फटका सत्ताधारी भाजपला होणार आहे. तसंच ही झाडं तोडण्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटानं जोरदार विरोध केल्यानं हा मुद्दा ते प्रचारात नक्कीच आणू शकतात. तसेच गुन्हेगारीचा वाढता विळखा हा नाशिकसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पोलिसांनी जरी काही गुन्हेगारांवर कारवाई केली असली तरी राजकीय पक्ष उमेदवारी देताना कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाशिकच्या 13,60,000 मतदारांच्या हातात आता शहराचं भविष्य आहे. नाशिकची ही निवडणूक केवळ एक स्थानिक निवडणूक नाही. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं भविष्यातील मोठ्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. भाजप शिंदे सेना आपली सत्ता टिकवून ठेवणार की उद्धव राज ठाकरे यांची संभाव्य युती नवीन चमत्कार करणार की शरद पवार आणि काँग्रेस पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध करणार? तुम्हाला काय वाटतं? नाशिकमध्ये यावेळी कोणाची सत्ता येईल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका.